छान वाटलं मला खरं तर येऊन, कारण का महाराष्ट्रभर फिरतोय मी आणि सगळ्याच पक्षांचा प्रचार करतोय खरं तर. पण इकडची ऊर्जा वेगळी आहे आणि इकडे मला एक दिसलं की महिला जी शक्ती आहे ना, जे उमेदवार आपले उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी किंवा ऐश्वर्या ह्या उभ्या आहेत, ह्या सगळ्यांबद्दल आहे ना मला एक खूप कुतूहलाने सांगावंसं वाटतं की दोघी वाघिणी उभे आहेत आणि निडरपणे म्हणतायत, निडरपणे सांगतायत, चढाआडीच्या दिसत आहेत मला. त्या कोणत्या घरातून, मोठ्या घरातून आहेत हे जराही लवलेशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. पण आम्ही ह्या समाजासाठी, ह्या अंबरनाथसाठी काहीतरी करू इच्छितो, हे त्यांच्या भाषणातून मला आता ऐकायला मिळालं. इतक्या धडाडीच्या, म्हणजे फक्त लाडक्या बहिणी न म्हणता मित्र म्हणे लाडक्या वाघिणी आहेत ह्या, आणि ह्या अंबरनाथच्या लाडक्या वाघिणी आहेत. मला खूप आवडेल की ह्या जिंकून येतील आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील. कारण का बरीच मंडळी महाराष्ट्रावर फिरत असताना बघतो की बऱ्याच जणांना बोलता पण येत नाही, पण ह्या बोलत नाही आहेत, ह्या वाघिणी आहेत, ह्या डरकाळ्या फोडतात. आणि खूप चांगलं वाटतंय की अंबरनाथच्या ह्या झोपडपट्टी माग जरी असला, गरिबांचा भाग जरी असला, तरी त्यांना त्याचे प्रश्न माहिती आहेत. इकडच्या गटारीचे प्रश्न दिसत आहेत, इकडच्या रस्त्याचे प्रश्न त्यांना कळत आहेत, इकडे दारूचे अड्डे जे आहेत, इकडे त्याच्याने काय दुष्परिणाम होतोय संसारावरती, गरीब जनतेवरती, हे त्याला निडरपणे, उघडपणे बोलतात. आणि ह्या वाघिणी जिंकल्या पाहिजे असं मला वाटतंय. नाही, प्रतिसाद खूप चांगला आहे जनतेचा आणि मी तेच सांगेन की हा प्रतिसाद आम्हाला 20 तारखेला पण दिसावा, का की आता तर गर्दी होतीये आणि 20 तारखेला आम्ही आव्हान हेच करतो की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. आणि आम्हाला हे इतकं आम्हाला विश्वास आहे की जर लोक उतरली रस्त्यावर तर ते भाजपलाच मतदान करणार. कोणता मुद्दा जो जिंकून आला तर कोणत्या मुद्द्यावरती असं काम करणार? सगळ्यात पहिले, बरं सगळेच मुद्दे आहेत, पण सगळ्यात पहिले पाणी हा मोठा प्रश्न आहे आपल्या जनतेचा. त्यामुळे सगळ्या विभागातून येते, ईस्ट असेल वेस्ट असेल तर पाण्याचा प्रश्न आहे तो, आणि एक स्वच्छतेचा प्रश्न आहे. त्या मुद्द्यांवर मी काम करणार आहे. बघा तू उभी आहे तिथले नशेखोरचे जे काही कारखाने आहेत किंवा ज्या प्रकारे गुंडगिरी आहे ती बंद करणार आहे, कशा प्रकारे होतात? आधी तर मी सांगेन, ह्याच्या अगोदर मी प्रचार करत होती, एक सुद्धा महिला यायला तयार नव्हती त्यांच्या दहशताखाली. पण आज तुम्ही बघताय की महिला आघाडी आहे, परत मग बरेच आपले युवक पण आहेत. तर मी इथेच जिंकली की इथे जे दादागिरी होते, जे ह्यांनी जुगाराचे अड्डे खोलले, दारूचे अड्डे खोललेत, हे पहिले मी बंद करणार. आणखी ह्या अड्ड्यांमुळे हे परिवारावर परिणाम होतोय.